कुमुदिनी कमलाकर पाटणकर, पण त्याआधी माहेरची शेवंता. अक्षरशः ना विंचवाच्या बिराड्यासारखं झालंय माझं आयुष्य. एका जागी म्हणून तुम्ही स्थिर थांबत नाही. काय फायदा काय तुमच्या या सरकारी नोकरीचा? नाही, फायदा झालाही असता, पण तुमचा हा प्रामाणिकपणा तो चिकटला ना तुमच्या अंगाला. काय मिळतं काय हो तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे वागून? इतरांकडे बघा, बंगले बांधलेत बंगले, आणि आपल्याकडे स्वतःचं घर सुद्धा नाहीये राहायला. ना दागिने ना साडी. नाही, हे घ्या, तुम्ही हेच घ्या. हे हे पंचांग घ्या, ही पोथी घ्या. नाही, घ्या, सगळंच घ्या. आणि तुमच्या पूर्वजांसारखं ना भिक्षुकी करा. भविष्य सांगा लोकांना. बघा, यात तरी पैसा मिळतोय का तुम्हाला? अगं, नशिबात असेल तेवढं सगळं मिळणार. कोण घेऊन जाणार आहे नशिबातलं? सगळं एक दिवस ठीक होईल, काळजी करू नकोस. हीच बोलायची सोय नाही. सगळं एक दिवशी म्हणे ठीक होणार आहे. गावात येताना बऱ्याच जणांकडून हे नाव ऐकलं. त्यांची नजर, खांद्यावरची बंदूक साक्ष देत होते त्यांच्या गावातल्या दहशतीची, त्यांच्या श्रीमंतीची. मी भाळले होते. आज कुमुदिनी कमलाकर पाटणकर शेवंता झाली होती. वहिनी, नाव काय तुमचा? कुमुदिनी यांनी ठेवलं. आणि माहेरचा? शेवंता. वा, शेवंता. हो, अण्णांसाठी मी शेवंता झाले होते. कदाचित हीच ती वेळ. मी परत न फिरण्याच्या वाटेवरून प्रवास सुरू केला होता. परिणामांचा विचारही केला नव्हता. दिसत होतं ते अण्णांचं रूप. आणि घरातल्या दारिद्र्यावर घातलं जाणारं पांघरुण. माझ्यासाठी? ऐक, अण्णांची पावलं सतत घराकडे वळू लागली. आणि त्यातच एक चुकीचं पाऊल पडलं. या कुमुदिनीवर शेवंता हावी झाली. अहो, आधीच किती करताय तुम्ही माझ्यासाठी. वाण सामान, इतर गोष्टी, आणि आता ही भारीतली साडी. प्रेमानं दिलेल्या नाही म्हणायचं नसता. पण पाटणकरांनी विचारलं तर काय सांगू? सांग. अण्णा नायकाने दिल्या. आणि पोटातलं मूल? चूक सुधारता येणार नव्हती. 10 वर्षांनी हे सुख माझ्या नशिबी आलं होतं. सुषमाच्या नावापुढे कमलाकर पाटणकर ही नाव लागलं. पण त्यांना कल्पनाही नाही की आपली मुलगी म्हणून जिला आपण खूप सारं प्रेम दिलंय ती अण्णांची. झोपवलं नाही सुशल्या? सुषमा, ठेव बावली. हट्टीये, तुमच्यावरच गेली. चल ग, झोप आता. जरा लवकर आवर. सुषमाला मात्र अण्णांचा तिरस्कार वाटे.
कसं सांगायचं मी तिला की अण्णा नाईकच तुझे वडील आहेत? अण्णांनी मात्र मुलगी म्हणून कधीच जवळ केलं नाही, मात्र घरात येण्यासाठी संधी शोधत राहिले आणि हव्यासापोटी या सगळ्याला मी बळी पडत गेले. एक बायको, एक आई, मुळात एक बाई म्हणून भान विसरून मी अण्णांच्या जाळ्यात अडकले होते. पुन्हा एकदा चूक झाली होती. वेळ आणि परिस्थिती माणसाला माणसाची खरी ओळख करून देतात आणि ती वेळ माझ्या आयुष्यात आली ते माझं सौंदर्य हिरावून घेण्यासाठी. माझ्या रूपावर भाळलेल्या अण्णांनी माझ्याकडे पाठ फिरवली होती, पण ज्यांची आयुष्यभर फसवणूक केली त्या पाटणकरांनी माझी आयुष्यभरासाठी साथ दिली होती. त्यांच्या डोळ्यात माझी नजर स्थिरावत नव्हती. खूप चुकले हो मी. एक आई म्हणून, एक बायको म्हणून, एक बाई म्हणून माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. काय झालं? माणूस आपल्या स्वभावानुसार वागतो, परिस्थितीनुसार त्याला वागावं लागतं. त्याच्या नकळत त्याला अनेक गोष्टी बोलाव्या लागतात, कराव्या लागतात. तसा तो वागतो, बोलतो, पण म्हणून माणूस म्हणून तो चुकीचा ठरत नाही. आता पाटणकर आणि सुषमा यांच्या सोबत मला जगण्याचं आणखीन एक कारण मिळालं होतं. अण्णांना उद्ध्वस्त करणं. आजवर भाळून सगळं काही अण्णांसाठी केलं, पण आता मला त्यांना उद्ध्वस्त करायचं होतं. ज्या सौंदर्यावर अण्णा भाळले ते सौंदर्य माझं हत्यार झालं होतं. हो अण्णा. जरा काम होता मनाने लय होतंय. पण तुम्ही नव्हताच घरात. म्हटलंय नंतर येतंय. आत्ताच येलास ना, मग हे नंतर बोलतंय. हा, येतंय नंतर. त्या दिवशी एका क्षणात काय झालं कळलंच नाही, पण सगळं काही उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं. ही सुटकेस? मुंबईला जातोय. अहो ऐका तरी. अहो, ते अचानक मुंबईला जातो म्हणून घरातून बाहेर पडले आणि समोर आले ते बोलायचं राहून गेलं. केलेल्या चुकांची माफी मागणं राहून गेलं. आई, काय ग बाळा, काय झालं? आई, बाबांना अण्णांनी मारलं ना? हे बाळा, यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजलं नसलं तरी सुषमाचा आरोप खोटाही नव्हता. पण याला जबाबदार कोण? एकटे अण्णा नाईक? नाही, मी सुद्धा तेवढीच जबाबदार होते. अगदी शोभाच्या मृत्यूलाही मी जबाबदार होते. काय झालं काय? अण्णा, आता आपल्यात जे काही आहे ना ते फार वेळ लपून राहणार नाही अण्णा. काय झालं? सगळ्यांना सगळं कळणार आहे अण्णा. अहो, तुमच्या घरी सुद्धा कळणार. त्या शोभाला सगळं कळलंय. ती आता सगळ्यांना सगळं सांगून टाकेल अण्णा. आपण काय बोलतो, आपल्यात काय चाललंय, शेवंत ही मीच आहे हे सुद्धा कळलंय तिला. तुम्ही माझ्यासाठी त्या काशीला मारलंय हे सुद्धा कळलंय अण्णा तिला. चल अण्णा, अण्णा कुठे जात आपण? अण्णा
केलेल्या चुकांचा परिणाम दिसू लागला होता, पण या परिणामाने अनेकांचे जीव घेतले होते. काळजी होती ती माझ्या सुषमाची, तिच्या भविष्याची. त्यासाठी नोकरीही करायचं ठरवलं, पण अण्णांनी माझे सगळे मार्ग बंद केले. नेमकं काय केलंय अण्णांनी? अण्णाला वाटत नव्हतं की तुम्ही घरातनं बाहेर पडावं, म्हणून त्यानं हे सगळं घडवून आणलंय. आता मार्ग फक्त एकच उरला होता, या जाळ्यातून बाहेर पडण्याचा. आणि तो मार्ग दाखवला माधवने. पण त्या वाटेत अण्णा आडवे आले आणि या आशेचा शेवटचा किरणही दिसेनासा झाला. सगळ्या वाटा बंद झाल्या. लोकांच्या वाईट नजरा भेडसावत होत्या. गावात सगळीकडे चर्चा सुरू होती. तेव्हा आपुलकीचा हात समोर आला, धीर देणारा. तुमका साथ मिळात, तुमची कामं होतली, सगळा सगळा चांगला होणार बघा आता. हा काय होया? हा नळ लावून घेतला असस की काय डोळ्यात? हा लगेच कसं काय पाणी येता? अरे आनंद अश्रू येते. आता माझी सगळी स्वप्न ही मशीन पूर्ण करेल. माझ्या सुषमाचं शिक्षण पूर्ण होईल, तिचं सगळं भलं होईल. आणि ना पैसे साठवून साठवून ना सुषमा मोठी झाल्यावर मी तिचं लग्न करेन. आता कुणावरही अवलंबून राहायची गरज नाहीये मला. कुठेतरी जगण्याची आस निर्माण झाली होती, पण नियतीने साथ सोडली होती. पाटणकरांची खूप आठवण आली. गळ्यातल्या मंगळसूत्राने जे संरक्षण दिलं होतं ते अण्णा नाईकांच्या दागिन्यांनी नाही दिलं. शेवटी वाड्याच्या आसऱ्याला जाण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता माझ्यासाठी, माझ्या सुषमाच्या भविष्यासाठी. माझ्या घरात तिका जागा व्हायया, माझ्या आयुष्यात तिका जागा व्हायया. सगळ्या घराची राख रांगोळी करूक निघाला आता, आणि तरी पण तुमच्या तोंडातून काहीच निघणार नाही. किती बोला बोला, अहो गप किती बोला बोला, काहीतरी बोला. नाही बोलणार हे ताई, काहीही नाही बोलणार अण्णा नाईक. विचारा ना यांना, माझा नवरा घरी नसताना किती वेळा आलेत हे? किती वेळेला या घरातलं जेवण टाकून माझ्या घरी जेवायला बसलेत हे? किती दिवस या घरात रात्र नाही काढल्यात यांनी? मग विचारा कुठे काढल्यात त्या रात्री? विचारा यांना किती वेळा माझ्या घरासमोर येऊन गुडघे टेकलेत यांनी? किती वेळा या घरात आणण्याची वचनं दिली आहेत मला यांनी? एवढं सगळं होऊन सुद्धा मी माझा मार्ग शोधला. मी मुंबईला जात असताना मला गाडीतनं उतरवून अख्ख्या गावासमोर माझी धिंड काढली. का केलं यांनी? का मला इथून जाऊ दिलं नाही यांनी? विचारा यांना, मला नको असलेलं मातृत्व मी कुणामुळे पत्करलं? ही माळ कुणाची? ही माळ आये, ही तर आईंची माळ.
बांगड्या बघा, ही साडी अण्णा नाईकांनी दिली आहे मला. ही साडी अण्णा नाईक, माझ्या इथे येण्याला तुम्ही जबाबदार आहात. आता जोवर तुम्ही माझी बाजू घेत नाही, तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे व्यक्त करत नाही, तोवर मला इथे राहता येणार नाही. अण्णा, हो अण्णा, अण्णा! घर सुटलं होतं, पण मनात आगीचे लोळ पेटले होते. त्या आगीने नायकांचा अख्खा वाडा जाळायचा होता. त्यासाठी आधार मिळाला तो नेनेंनी दिलेल्या घराचा. अण्णामधल्या राक्षसाच्या वासनेची भूक अजून शमली नव्हती. त्यांना या घराकडे यावंच लागलं. पण आता मर्जी माझी होती आणि अण्णा माझं प्याद. नकळत कुठेतरी मी अण्णांच्या बायकोला दुखावत होते, पण दुसरा पर्यायही नव्हता. अख्खं घर आगीत जळणार होतं. अण्णांनी केलेल्या पापांची आग भडका घेत होती. आता ही आग अशीच धगधगत राहणार आणि हा वाडा याच आगीत भस्म भस्म. या आगीला अण्णांच्या गुणांचं खत पाणी घातलं गेलं होतं. अण्णांवरती आंधळा विश्वास ठेवून खूप चुका केल्या. स्वार्थापोटी स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला. याची सल मनात कायम राहील. पण माझ्या मुलीच्या सुखासाठी त्या वाड्यात जाण्याची वाट बघतीये, मानानं, अण्णा नाईकांची बायको म्हणून. अण्णा, तुमचा खरंच विश्वास नाहीये का माझ्यावर? हा, नसेल ना तर खरंच खरंच हा गळा आवळून टाका, तुम्ही मारून टाका मला. अहो अण्णा, मी प्रेम केलंय तुमच्यावर. शोभाचा मृत्यू कसा झाला हे सांगू शकले असते मी पोलिसांना, पण सांगितलं का मी? नाही ना. काशीच्या मृत्यू मागे कुणाचा हात होता हे सांगू शकले असते मी, पण उघडलं का मी माझं तोंड? अहो अण्णा, विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, पोस्टमॅनच्या मृत्यूची वाच्यता मी कुणाकडेच करणार नाही. खरंच सांगते मी, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि हा जो माझा गळा तुम्ही आवडलाय, त्यात फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र द्या.